नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सप्टेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार? हा तुमच्या मनातला सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातला सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी आशेच्या नजरेनं विचारत आहे, काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सप्टेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की सप्टेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव कशा पद्धतीनं राहणार, कारण देशांतर्गत बाजारातील जे काही बाजारभाव आहेत ते सगळे आंतरराष्ट्रीय बाजारातून निश्चित होतात। मग आंतरराष्ट्रीय बाजारात सप्टेंबर महिन्यात काय अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे का? या परिस्थितीमुळे काय देशांतर्गत बाजारात सप्टेंबर महिन्यात तेजी येऊन बाजारभाव 5,000 होईल का? या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर लक्षात घ्या मित्रांनो, सप्टेंबर महिन्याचा विचार या ठिकाणी केला तर सप्टेंबर महिना आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गाजवत असतो तो अमेरिका हा देश। अमेरिका देशातील जी आवक असते सोयाबीनची ही सप्टेंबर महिन्यात सुरू होते आणि यामुळे अमेरिकेतील उत्पादन कसं राहते यावरती बाजार हा सप्टेंबर महिन्यातील अवलंबून असतो। आणि लक्षात घ्या मित्रांनो, यंदाचा जो अंदाज आहे त्या अंदाजानुसार आपल्याला अमेरिकेतील उत्पादन हे 90 लाख टनांनी वाढताना दिसणार आहे। म्हणजे गेल्या वर्षी जे उत्पादन 1160 लाख टनांच्या आसपास होतं ते उत्पादन यावर्षी 1250 लाख टनांच्या आसपास स्थिरावणार आहे। म्हणजे लक्षात घ्या, अमेरिकेतील उत्पादन वाढणार आहे आणि उत्पादन वाढलं की लक्षात घ्या बाजारभाव हे कोसळतात। पण एक आनंदाची वार्ता की ही घसरण जी आहे ती अपेक्षित धरून बाजाराने अगोदरच या गोष्टीला सलाम ठोकलाय आणि गेल्या 15 दिवसांमध्ये जागतिक व देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घसरण झाली। आणि आज जो देशातील भाव आहे 3943 आणि आज जो जागतिक बाजारातील भाव आहे $9.5 आसपास हा 4 वर्षाच्या नेचांकी स्तरावर आहे। म्हणजे आता याच्यापेक्षा खाली बाजारभाव येऊ शकत नाही, कारण याच्यापेक्षा आता काही वाईट होऊ शकत नाही। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की सप्टेंबर महिन्यात सध्याच्या कंडिशनला बाजारभावात तेजी येण्याची दाट शक्यता आहे। समजा अमेरिकेचं उत्पादन जैसे थे राहून 1250 लाख टनांचाच आकडा या ठिकाणी समोर गेला तर बाजारभावात आपल्याला सुधारणा दिसणार। ही सुधारणा जागतिक बाजारात 9.5 पासून ते $10.5 प्रतिबुशेलच्या दरम्यान असणार। परंतु अमेरिकेतील उत्पादन घटलं तर मात्र आपल्याला या ठिकाणी जो बाजारभाव आहे तो $11 प्रति बुशेल्स पर्यंत जाताना दिसू शकतो।
मग ही जर सुधारणा झाली तर कमीत कमी 100 ते 150ची तेजी सप्टेंबर महिन्यात येणार आणि जास्तीत जास्त 200 ते 250ची तेजी येऊ शकते। यामुळे सध्याच्या बाजारभावात आणखी 200 ते 300ची वाढ होऊन बाजारभाव कमीत कमी 4200 ते जास्तीत जास्त 4500 आणि खूपच चांगल्या परिस्थितीत 4600 पर्यंत पोहोचू शकतात। याच्यापेक्षा जास्त तेजी सप्टेंबर महिन्यात येऊ शकत नाही। म्हणून माफ करा मित्रांनो की सप्टेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार 5000? या प्रश्नाचं उत्तर आहे की 5000ची बाजारभाव पातळी सप्टेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजार देशांतर्गत बाजारामध्ये ओलांडू शकत नाही। म्हणजे सप्टेंबर महिन्यात काही देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 5000 होणार नाही। आणि हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर की सुधारणा अटळ परंतु 5000चा भाव 100% मिळणार नाही। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, भविष्यात बाजारभावाची स्थिती व दिशा चीन, अमेरिका, अर्जेंटिना आणि ब्राझील हे 4 देश ठरवणार। या 4 देशात काय काय घडामोडी कशा पद्धतीने घडतात व त्याचा परिणाम देशातील भावावरती कसा होणार, यामुळे भविष्यात देशातील बाजारभावाची दशा आणि दिशा कशी राहणार, बाजारभाव आपल्याला कशा पद्धतीने ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीत त्या ठिकाणी ट्रेड करताना दिसणार व 5000चा भाव आपल्याला कधी मिळू शकतो, याबद्दल अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र। भविष्यातील बाजारभावाची नांदी म्हणजे शेतीमित्र, त्यामुळं या ठिकाणी आपण शेतीमित्र या यूट्यूब चॅनलला पाहत राहावं ही आपणास विनंती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।